नमस्कार मित्रांनो, मी प्रणय आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज मी आलेलो आहे ओंकारेश्वर मंदिर, जे धार्मिक आणि सांस्कृतिकचं प्रतीक आहे। त्याचसोबत या मंदिराला काही इतिहासाची गोष्ट सुद्धा लाभलेली आहे। या मंदिराची पूर्ण माहिती आणि हे मंदिर त्याचसोबत शंकराचे दर्शन महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी आपल्याला या व्हिडिओमध्ये घडवणार आहे। तर चला हा व्हिडिओ पूर्ण बघूया। मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत पुण्यातील ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ओंकारेश्वर मंदिराला। हे मंदिर पुण्याच्या पेशवाई इतिहासाशी आणि भक्तांच्या परंपरेशी जोडलेला आहे। आजचा व्हिडिओ खास महाशिवरात्री निमित्त आहे, त्यामुळे आपण या पवित्र सणाचा महिमा आणि ओंकारेश्वर मंदिराचे विशेष महत्त्व समजून घेणार आहोत। हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपल्याला खूप काही माहिती मिळेल। पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते। छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे आणि ऐतिहासिक वारसा या सर्व गोष्टींमुळे पुण्याला विशेष स्थान मिळते। संस्कृती, शिक्षण आणि आध्यात्मिक स्थळांचे एक अनोखे मिश्रण म्हणजे पुण्यात पाहायला मिळते। शहरातील अनेक मंदिरे आणि परंपरा आजही पुणेकरांची श्रद्धा आणि भक्ती प्रतिबिंब करतात। त्यापैकी सर्वात महत्त्वाचे मंदिर म्हणजे ओंकारेश्वर मंदिर, जे भगवान शिवाला समर्पित आहे। ओंकारेश्वर मंदिराचा इतिहास 1738 सालापर्यंत मागे जातो। हे मंदिर पेशव्यांच्या काळातील श्रीमंत नाना फडणवीस यांनी बांधले। मंदिराचा मुख्य उद्देश हा शिवभक्तांसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र बनवण्याचा होता। याचा दगडी बांधकाम पुरातत्व पेशवेकालीन स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे। मोठा नदीच्या किनारी वसल्या असल्याने या मंदिराला एक वेगळाच आध्यात्मिक वातावरण लाभलेला आहे। पूर्वी मंदिराचा परिसर खूप मोठा होता, परंतु काळानुसार त्याचा काही भाग शहरात विस्तार झालेला आहे। गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग विराजमान आहेत आणि त्यामुळे दररोज येथे पूजा अर्चना केली जाते। मित्रांनो, आता आपण मंदिराविषयी जाणून घेऊया। गाभाऱ्यात प्राचीन स्वयंभू शिवलिंग आहे, जे भक्तांसाठी अत्यंत पूजनीय मानले जाते। येथे दररोज अभिषेक आणि पूजा केली जाते। मित्रांनो, मंदिराच्या प्रवेशद्वारात मोठी नंदीची मूर्ती आहे, जी अत्यंत सुंदर आणि भव्य आहे। हिंदू धर्मात नंदीला भगवान शिवाचा वाहन आणि सर्व भक्तांचे संदेशवाहन मानले जाते। त्यामुळे आपला कोणताही संदेश असेल तो नंदीच्या कानात सांगा। आपला संदेश हा नक्की भगवान शंकरापर्यंत जाईल आणि तो पूर्ण देखील होईल। मंदिराच्या भिंतीवर आणि खांबांवर केलेले कोरीव काम हे पेशवाई काळातील उत्तम स्थापत्यशास्त्राचे दाखला देते। यात भगवान शिवाचे विविध रूप, गणपती, देवी पार्वती आणि नंदी यांची शिल्पे कोरलेली आहेत। मंदिर हे मुठा नदीच्या किनारी वसले आहे, त्यामुळे येथे एक विशेष शांती प्राप्त होते। पूर्वी या नदीच्या पाण्याने शिवलिंगीचा अभिषेक केला जात होता। ही परंपरा आजही काही प्रमाणात चालू आहे। मित्रांनो, महाशिवरात्री हा भगवान शिवाचा सर्वात पवित्र उत्सव मानला जातो। या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह पार पडला होता। मित्रांनो, महाशिवरात्री हा भगवान शिवाचा सर्वात पवित्र उत्सव मानला जातो। या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह पार पडला असे मानले जाते। हा उत्सव फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो। या दिवशी भक्त रात्रभर जागरण करतात, शिवलिंगावर दुधाभिषेक करतात आणि महामृत्युंजय मंत्राचा जाप देखील करतात। मित्रांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी येथे हजारो भाविक जमतात। मंदिरात विशेष पूजा, अभिषेक आणि बेलपत्र अर्पण करण्याचा विधी केला जातो। रात्रभर भजन, कीर्तन आणि हर हर महादेव यांच्या गजरात संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय होतो। प्रसाद वितरण, दुधाचा अभिषेक आणि विशेष आरती हे देखील या उत्सवाचा मुख्य आकर्षण आहे। मित्रांनो, तसंच पुण्यात आणखीन काही प्राचीन हे मंदिरे शिवाला अर्पित आहेत। त्यापैकी पार्वती मंदिर, पटेश्वर मंदिर, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि पातालेश्वर मंदिर। आपण पुण्यात जर आलात तर या मंदिरांना देखील भेट देऊ शकतो। मित्रांनो, जर आपण ओंकारेश्वर मंदिराला भेट देणार असाल तर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिवभक्तांसाठी मंदिर उघडे असते। त्याचबरोबर जर आपण या मंदिरात भेट देणार असाल तर या मंदिराचा पत्ता हा ओंकारेश्वर मंदिर, शनिवार पेठ, मुठा नदी किनारी, पुणे 411030। मित्रांनो, पुणे स्टेशन पासून फक्त 3 किमी अंतरावरती बस, ऑटो आणि खाजगी वाहनाने सहज आपण येथे येऊ शकतो। पुण्यात आल्यावरती शनिवार पेठ, डेक्कन आणि सिंहगड रोड या ठिकाणी मंदिर सहज गाठता येते। मित्रांनो, आपण ओंकारेश्वर मंदिराचा इतिहास
स्थापत्यशास्त्र आणि महाशिवरात्रीचे महत्त्व आणि पुण्याच्या आध्यात्मिक वारशाची माहिती घेतली। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हा पूर्ण माहितीपूर्ण होता। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात प्रथम आपल्याला भेटतील। खाली कमेंट करून सांगा की या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं ते। मी भेटतो इतर व्हिडिओमध्ये इतर गोष्टींसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय।